तर दुसरीकडे पहिल्याच पावसाचा कोकणाला सुद्धा तडाखा बसलेला आहे आणि चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला सुद्धा पूर आलेला आहे। नदीपात्रालगतच्या गावांमध्ये पाणी साचलंय आणि अनेक लोक पुरामध्ये अडकलेले आहेत। प्रशासनाकडून रात्रभर बचाव कार्य सुरू आहे। पहिल्याच पावसाचा कोकणाला सुद्धा तडाखा बसलेला आहे। 2 ते 3 दिवसांपासून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। मात्र या पहिल्या पावसाचा कोकणाला सुद्धा तडाखा बसलेला आहे। नदीपात्रालगत जी गावं आहेत त्या गावांमध्ये पाणी साचल्याचे दिसतंय। चिपळूणमधून आपण ही दृश्य पाहतोय आणि बरेच लोक जे आहेत, नागरिक जे आहेत ते पुरामध्ये अडकलेले आहेत। रात्रभर या बचाव पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे। अगदी नद्या पार करून हे नागरिक नदी पार करून आपला बचाव करतात। आता तिकडे कुठे जाता इकडनं जे या पहिल्याच पावसाचा कोकणाला कशा प्रकारे तडाखा बसलाय। नागरिकांचं तर नुकसान झालेलंच आहे, मात्र शेतीचं सुद्धा तितकंच नुकसान झालंय। आता तिकडे कुठे जाता इकडनं जे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी समीर जाधव आपल्या सोबत आहेत। समीर, ही दृश्य आपण पाहतोय, रात्रीची दृश्य आहेत, कशा प्रकारे नागरिकांचं बचाव कार्य सुरू आहे, किती नुकसान झालंय, आता सध्याचा पाऊस तिथे कसा आहे? खूपच जोरात पाऊस सुरू आहे। 19 पासून सुरू झालेला मान्सून पूर्व पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये। मे महिना असताना लोकांना या ठिकाणी जुलैचा अनुभव मिळतोय। अशाच परिस्थितीत नद्या नाले पाण्याने ओसंडून वाहू लागले आहेत, त्यामुळे लोक मासे पकडण्यासाठी नदीत उतरतात। अशीच घटना काल वाशिष्ठी नदी पात्रात घडली। तडपोली येथे मासे पाणीसाठी उतरलेले 3 जण पाण्यात अडकले आणि सायंकाळ झाली तरी पाणी कमी होत नव्हते। पाण्याचा प्रवाह वाढत गेला आणि हे 3 जण त्या छोट्या नदीतील एका छोट्या बेटावर जाऊन अडकले। स्थानिकांना ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपत्कालीन यंत्रणा तिथे दाखल झाली आणि तब्बल 4 तासानंतर पती पत्नी आणि त्यांचा पुतण्या या तिघांना रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले। हा वाशिष्ठीत एक रेस्क्यू टीमचा एक थरार या ठिकाणी अनुभवायला मिळाला आणि यशस्वीपणे त्यांनी हे मिशन पूर्ण केले। तरीही पाऊस रात्रभर कायम सुरू आहे। लोकांची आता भात शेतीची पेरणीची कामे खोळंबली आहेत, अनेक मशागतीची कामे थांबली आहेत आणि कोकणवासियांना हा असा पहिलाच अनुभव मिळत आहे। भात शेतीचं नुकसान होणार आहे, आंबा पिकाचं नुकसान होणार आहे। अगदी रेड आणि येलो अलर्ट असताना सुद्धा मच्छीमारी करू नये असं सांगितलेलं असताना सुद्धा अशा प्रकारची रिस्क घेणं किती गंभीर असू शकतं आपण पाहतोय। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर आलेला आहे आणि काही नागरिक मासेमारी करण्यासाठी गेले होते, त्यांचं हे रेस्क्यू ऑपरेशन आपण या दृश्यांमधून पाहतोय। समीर, परिस्थितीचा आढावा घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।